नमस्कार, आपण पाहत आहात के न्यूज मराठी। आपल्या भागातील, जिल्ह्यातील, गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। कवठे महांकाळ शहरात भाऊंनी सांगितले म्हणून रात्रभर पाणी गटारीत सोडले। तासगावचा गण्या टक्केवारी देत असल्याने कारवाईकडे दुर्लक्ष। नगरसेवकांचे आदर्श भाऊसाहेबांनी सांगितले म्हणून रात्री पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी पठ्ठ्यांनी रात्री 1:30 वाजता पाणी सोडून मोठा पराक्रमच गाजविला। भाऊ सांगतोय पाणी सोडा, लोकांना पाणी नाही। भाऊ सांगतोय सुरू करा पाणी, लोकांना पाणी नाही। रात्रभर नळाचे पाणी गटारीतून वाहते भाऊंच्या कृपेने। रात्रभर नळाला पाणी सोडायला लावणारा तो भाऊ कोण, शहरात चर्चेचा विषय ठरला आहे। पाणी पुरवठा करण्याची वेळ रात्री 1:30 वाजता आहे। पाणी पुरवठ्याचा ठेका तासगावच्या गण्याकडे। तसा तो गण्या पैशांच्या दहशतीवर अधिकारी मिंदा करून ठेवतो। आता यांना विचारणार कोण? कवठे महांकाळ शहरात घडलेली करामत अशी की शुक्रवारी काल गावभागामध्ये हिंगणगाव विहिरीच्या माध्यमातून गावभागात पाणी पुरवठा केला जातो। या गावभागामध्ये काल सकाळी 6 वाजल्यापासून पाणी येणार होते, परंतु लाईटच्या व्यवस्थेत बिघाड झाला अथवा मोटरमध्ये झाला, अशी वेगवेगळी कारणे नागरिकांना सांगून झाली। पाणी येणार म्हणून दिवसभर नागरिकांनी वाट पाहिली। सायंकाळपर्यंत पाणी आलेच नाही। शेवटी निरोप आला, आम्ही पाणी सुरू करतोय। कधी सुरू करतोय हे सांगितले नाही। विहिरीवरील पाणी सुरू करण्याची व्यवस्था पाणी पुरवठ्याच्या कर्मचाऱ्यांनी केली। या गोष्टीला वाजले रात्री 9 ते 9:30। पाणी सुरू झाले आहे समजल्यावर नगरसेवकांच्या कळपातील एका भाऊसाहेबांनी रात्रीच पाणी सुरू करा असे आदेश दिले। पाणी पुरवठ्याचे कर्मचारी देखील धावून त्यांनी रात्री पाणी सुरू केले। पाणी सुरू व्हायला 11 वाजले। पाणी येणार म्हणून या गोष्टीची कल्पना नागरिकांना नव्हती। आता शेवटी आदेश भाऊसाहेबांचा म्हणल्यावर कर्मचाऱ्यांनी पाणी दिले सोडून। ज्यावेळी पाणी सोडले त्यावेळी नागरिक झोपेत होते। साखर झोपेमध्ये असलेले नागरिक पाणी आलंय याची कल्पना देखील नसल्याने रात्रभर पाणी शहरातील गटारीमधून वाहत होते। कृपा त्या भाऊंची व तासगावच्या गण्याची। तासगावचा गण्या बिले काढण्यासाठीच कवठे महांकाळमध्ये येतो। टक्केवारीचे गणित अधिकाऱ्यांजवळ मोजतो व गणपतीच्या दर्शनाला तासगावला पुन्हा निघून जातो। तसा गण्याचा कारभार वारंवार चव्हाट्यावर येत असतो। गण्याच्या आशीर्वादाने पाणी पुरवठ्याचे कर्मचारी देखील चांगले सोकावलेले आहेत। रात्रभर पाणी गटारीला वाहिले, त्यामुळे नागरिकांच्या घरी पाणी नव्हतेच। पाणी सोडून देखील पाणी आले नाही अशी अवस्था भाऊने त्यासोबत गण्याच्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांनी करून ठेवली। गण्याजवळ असलेल्या लक्ष्मीच्या वासाने अधिकारी देखील मलईवर बसले असल्यामुळे आता कारवाई करणार कोण आणि कशासाठी हा प्रश्न नेहमीप्रमाणे उपस्थित होणार आहे। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क।